मी एक दिवशी महाराजांपुढे बसले. महाराजांना सांगितलं की हे शिक्षण दिलंय, इथपर्यंत तुम्ही आणलंय, ह्याचा लोकांना फायदा होतोय हे आपल्याला दिसतंय, तर मी अजून लोकांचा फायदा कसा करू शकेन किंवा ह्याचा प्रोग्रेस कसा करू शकेन. स्वामींनीच घडवून महाराजांनीच कसं घडवून आणतात. आपली आजी पणजी हे आपल्याला नेहमी सांगत आले की अरे रिकाम्या पोटी अभ्यास सुचणार नाही, बरोबर. हा, काहीतरी खात जा, घरातनं उपाशी पोटी बाहेर पडू नको, उन्हातनं घरी आलास बस, पाणी पी, थोडासा गुळाचा खडा खा. ते पूर्वीपासून होतं, आज नव्याने नाही आलेलं. GDM म्हणजे जेस्टेशनल डायबिटीस, जो प्रेग्नन्सी मध्येच होतो, प्रेग्नन्सी नंतर जातो. आम्ही फक्त आणि फक्त डाएटनी ही शुगर मेंटेन केली होती. मग हे डाएटनी इतका म्हणजे फरक होतो? डाएटनी आम्ही एवढी शुगर मेंटेन केली. सकाळी अनोशा पोटी जेव्हा आपण दालचिनी वॉटर घेतो तेव्हा तुमचे शुगर रेग्युलराइज व्हायला उत्तम मदत होते. त्याच्यानंतर इन्शुलिन सिक्रिशनसाठी म्हणजे इन्शुलिन वाढण्यासाठी सुद्धा दालचिनी वॉटरचा उपयोग. अतिशय उत्तम गुणकारी औषध आहे. शतावरी चूर्णचा वापर करावा. कल्प हे साखरेत घोळवलेलं असतं, साखरेत घोळवलेलं शक्यतो नकोच. जर तुम्हाला ऍसिडिटी टाळायची असेल तर भरपूर पाणी प्यायची गरज आहे, वेळेवरी जेवायची गरज आहे, वेळेवरी झोपायची गरज आहे, जंक टाळायची गरज आहे. रिकाम्या पोटी ऍसिडिटी ट्रिगर होते चहाने. लोकांना सवय असते सकाळी उठल्याबरोबर चहा प्यायची. जर एक वाटी आपण आल्याचा रस घेतला, प्युअरली आल्याचा रस, त्याच्यामध्ये अर्धा वाटी लिंबाचा रस घालायचा निम्म्या प्रमाणात आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे काळं मीठ घालायचं. असं करून फ्रिज मध्ये ठेवा. 2.5 वर्ष तो माणूस झोपला नाहीये आडवा, झोपलं की घशाशी येतं. ऍसिडिटीमुळे बसून झोपतात ते. त्यांनी हे सुरू केलं आणि मी आडवं पडून झोपतो असं एखादा जर माणूस सांगत असेल तर काय म्हणजे आदल्या दिवशी भिजवलेला भात, शिजवलेला भात पाण्यात भिजवून ठेवायचा, त्याच्यात दही घालायचं आणि फोडणी घालायची. अशा प्रकारे जेव्हा आपण ही दही कांजी खातो, तुमचं बेसिकली काय होतं, तुमच्या पचन शक्तीवरती, डायजेस्टिव्ह सिस्टीम वरती प्रेशर जे आहे ते कमी होतं. आपण म्हणतो बघा, का रे सागर झोपला नाहीस का रात्री? नाही, कुठे काय, का रे काही टेन्शन आहे का? त्वचा आपली बोलते ना, डोळे आपले सांगतायत ना की नाही झोप झालेली माझी. ब्लॅक कॉफीचं जसं तुम्ही आता सांगितलं, बरेच जण ब्लॅक कॉफी घेतात. खरं इतका म्हणजे प्रॉब्लेम होतो का? महिलांमध्ये जो प्रॉब्लेम असतो PCOS, पिरियड इरेग्युलर झाला म्हणजे PCOS असतो का? असं सुद्धा नाही. ॲलोपॅथीच्या ज्या पिल्स असतात त्या दिल्या जातात, पण ह्याचे लॉंग टर्म साईड इफेक्ट असतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे हर्षदा श्रीखंडे मॅम, आणि हे एक डायटिशियन आहेत. प्लस त्यांचा स्वामींचा पण एक अनुभव आहे ज्यांच्यामुळे त्यांच्या जर्नीची ही सुरुवात झाली आहे. सो पॉडकास्ट सुरू करण्याच्या अगोदर त्यांची ही जर्नी जाणून घेऊया कशी झाली. त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आज आपण डिस्कस करणार आहोत. इंट्रोमध्ये तुम्ही पाहिला असेल, सो पॉडकास्ट जो आहे तो शेवटपर्यंत पहा. नमस्कार मॅम. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं पॉडकास्टमध्ये. थँक्यू, मला आमंत्रण केल्याबद्दल वेलकम. आणि ते जे प्रेक्षक आहेत हे स्वामींचे भक्त आहेत. सो आपण मागे डिस्कस करत होतो की तुमचा पण जो हा म्हणजे एक फेज आहे, ही जी जर्नी आहे तुमची, ही स्वामींमुळेच सुरू झाली आहे. सो अगोदर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना तुमची जर्नी सांगा, कशी झाली स्वामींच्या मदतीने, मग नंतर आपण पुढे सुरू करू. ओके. तेव्हा बेसिकली जेव्हा एज्युकेशन घेतलं तेव्हा काय आई बाबा घालतात किंवा मला कुठे गणित नाही करावं लागणार अँड ऑल धिस, ह्या ह्यानी एज्युकेशन घेतलं. पण पुढे जेव्हा सेटल व्हायचं होतं किंवा ह्याच्यात प्रोग्रेस करायचा होता, मी माझ्या पेरिफेरीमध्ये हे सगळ्या गोष्टी करत होते. पण मला ह्याचा आता प्रोग्रेस करायचा आहे किंवा आता मला थोडासा फॅमिलीमधनं वेळ मिळाला आहे आणि कुठल्या दिशेने मी हे घेऊन जाऊ ह्याच्याकरता मी खूप विचार करत होते. मी कुठल्याही एका ह्याच्यावरती येत नव्हते, म्हणजे कसं किंवा काय किंवा प्लॅनिंग फेजमध्येच. तेव्हा मी एक दिवशी महाराजांपुढे बसले. महाराजांना सांगितलं की हे शिक्षण दिलंय, इथपर्यंत तुम्ही आणलंय, ह्याचा लोकांना फायदा होतोय हे आपल्याला दिसतंय, तर मी अजून लोकांचा फायदा
कसा करू शकेन बरोबर. किंवा ह्याचा प्रोग्रेस कसा करू शकेन हम्म. आणि लोकांना त्यांच्या पेनमधून म्हणा किंवा त्यांच्या काही आजारांमधून कसं बाहेर काढू शकेन. हम्म. कारण ह्याचा हात तर तुम्ही दिलेला आहे हा, हा. बरं करण्याचा, हम्म. पण पुढे ह्याची गती मला समजत नाही आहे, हम्म. तर मी काय करावं. बरोबर. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी हे सगळं बोलले आणि विसरूनही गेले होते खरं तर हा विषय. पण 8 दिवसात मला माझ्या एका म्हणजे माझ्या आत्ता जे क्लिनिक आहे हा. त्या क्लिनिकची जागा मिळाली. ओके. म्हणजे ध्यानीमनी नसताना, हा. कारण मी विसरून गेले होते हा विषय, आणि क्लिनिकची जागा मिळाली. बरं, क्लिनिकची जागा मला अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, अच्छा. प्राईम लोकेशन. हा. आणि सगळं म्हणता म्हणता इतकं सुरळीत घडी बसली की आज ताग्यात मला कधीही परत पाठीमागे वळून बघायची वेळ नाही आली. ओके. ओके. की असं सगळं महाराज करत गेले. हम्म. आता एवढंच माझी मागणी होती की मला पुढे गती द्या. हा. बेस तर प्लॅनिंग तर काहीच नव्हतं अच्छा. खरं. मग बिझनेस करायचा का, ह्याला बिझनेस म्हणायचं का, हा, हा. इथपासून माझी सुरुवात सगळी होती. सुरुवात होती. हा. मग ह्याच्यासाठी काय लागेल, तर कोणीतरी मॅम तुमचं व्हिजिटिंग कार्ड. म्हणलं अरे यार हे काय हे काय हे पण बनवावं लागेल हे का? पण बनवावं लागेल. म्हणलं बरं, माझ्याकडे आत्ता तर नाही आहे, हा, हा. मी देते. म्हटलं काय करावं, तर व्हिजिटिंग कार्डवालाही मिळाला. अच्छा. सगळंच इतकं व्यवस्थित. हा. आणि मिस्टर जाऊन सगळं करून आले की व्हिजिटिंग कार्ड. आणि अगदीच औदुंबराच्या झाडाच्या मागे ते व्हिजिटिंग कार्डवाल्याचं दुकान. म्हणजे ते स्वामींनीच घडवून, बरोबर आहे. महाराजांनीच कसं घडवून बरोबर. आणतात. मग मॅडम लोगो काय टाकायचा, हा. अरे म्हणलं आता हे पण हे, लागणार हा, आहे. हा. सो इतकं ब्लँक होते, कारण हा व्यवसाय ह्या स्वरूपात कधी मी याचा विचार नव्हता केला. करेक्ट. हा. की 4 लोक माझ्याकडनं अजून कसे बरे होतील आणि कसं लोकांचं बेनिफिट ह्याच्यातनं होईल. कारण बेसिकली ना सागर सर, कसं असतं, डाएट म्हणजे काय, तर तुमच्या रोजच्या आहारातनं तुमचे जे आजार असतात हे मुळापासून बरे होतात. बरोबर. तुम्ही जे काही खाताय ते जेव्हा अलाईन होतं तेव्हा तुम्हाला कुठल्याही गोळीचा आधार किंवा कुबड्यांची गरज पडत नाही. बरोबर आहे. सो माझा मूळ हेतू हाच होता की नाही बाबा, लोकांना नॅचरली बरं करायचं आहे आणि नॉर्मली त्यांचं आयुष्य त्यांनी पुढे जगावं, असं प्रामाणिक हेतूने मी खरं ह्या क्षेत्रात आले. ओके, ग्रेट. खूप छान जर्नी आहे तुमची. मॅम, तुम्ही सांगितलात की ह्या गोष्टी, डायटिंग जे असतो हा प्रकार, हा खूप जरा म्हणजे टफ आहे. पण ऐकल्यावरती असं वाटतं की म्हणजे मला सगळं खाणं वगैरे बंद करावं लागणार. डायटिंग म्हणजे सगळ्यात आधी हा लक्षात येतो की बाबा मला जेवण सोडावं लागणार. तर हे किती सोपं आहे, जरा डायटिंग बद्दल ना शॉर्टमध्ये आपल्या ऑडियन्सला सांगा. अगदी. खरं तर आहारशास्त्र हे पहिल्यापासून आपल्याकडे आहे. आपली आजी पणजी हे आपल्याला नेहमी सांगत आले की अरे रिकाम्या पोटी अभ्यास सुचणार नाही. बरोबर. काहीतरी खात जा. घरातनं उपाशी पोटी बाहेर पडू नकोस. उन्हातनं घरी आलास, बस, पाणी पी, थोडासा गुळाचा खडा खा. हे पूर्वीपासून होतं, आज नव्याने नाही आलेलं. पण हल्लीच्या ज्या लाईफस्टाईल चेंजेस आहेत त्याच्यामुळे जे काही आपल्याला ह्या लाईफस्टाईलमुळे प्रॉब्लेम होत आहेत आणि त्यामुळे परत आपल्याला पारंपरिकतेकडे जायची खरं तर गरज पडते आता. आणि जे रोजच जेवतोय त्याची परत नव्याने ओळख करून घ्यायची गरज पडते. करेक्ट. आता इथे एक सागर सर अगदी छान उदाहरण देते मी. तुमचं कुठलंही माध्यम असो, म्हणजे इंग्लिश मीडियममध्ये जात असो किंवा मराठी मीडियममध्ये जात असो किंवा कुठल्याही मीडियममध्ये, आपल्याला लहानपणी टीचर्स शिकवतात. आपण पण घरी हेच करतो, वदनी कवळ घेतापासून सुरू करतो. पण ह्याचा आता इतका विकोप झालेला आहे, हे विसरलेलो आहे. बरोबर. नर्सरी मध्ये सुद्धा हेच
थँक्यू गॉड फॉर द फूड वी ईट. करेक्ट. बट फूड ॲज अ मेडिसिन आणि ॲज अ रेमेडी हे बघितलंच जात नाही. दोन टोकं बघितली जातात. एकतर उपाशी तरी राहते, नाही तर भरमसाठ खाते. करेक्ट. सो ह्या गोष्टीनं त्याला बॅलन्स नाही राहिलेला. आता आता आपण पारंपरिकरित्याच हे थोडंसं बघूयात. आपल्याकडे 6 महिन्याच्या बाळाचं उष्टावण केलं जातं. करेक्ट. म्हणजे त्याला आपण उष्टावण म्हणतो. काही ह्याच्यामध्ये अन्नप्राशन म्हणतात. पण त्या ह्याच्यात भाताची पेज, भात, वरण हेच दिलं जातं ना. बरोबर. हो हो. म्हणजे आपल्याला सुद्धा सबकॉन्शियसली हे माहितीये की पिझ्झानी कधीच उष्टावण करत नाही किंवा नूडल्स भरवत नाही. अगदी तुम्ही लहान भावाला, त्याच्या सिबलिंगला जरी विचारलं तरी तो म्हणेल की हाँ वो उसको दांत नहीं है ना, वो नहीं खा पाएगा. वो चॉकलेट मुझे दे दो, वो नहीं खा पाएगा. बरोबर. सो इतकं म्हणजे मुलांना सुद्धा हे माहितीये की ह्याला पचणार नाही, ह्याला चावता येणार नाही. सो अगदी आपल्यालाही हे कुठेतरी सबकॉन्शियसली माहितीये की आपल्यासाठी काय गोष्टी चांगल्या आहेत, काय गोष्टी वाईट आहेत. पण हल्लीच्या लाईफस्टाईलमध्ये आपण हे विसरलोय. त्यामुळे परत हा विषय इतका जोमानी किंवा जोरात गेले 25-30 वर्ष म्हणूयात, हा परत तितकाच वर आलेला आहे. हो हो. मॅम, महिलांमध्ये जो प्रॉब्लेम असतो PCOS, तर हे PCOS बरेच कॉमेंट्स आणि मला पर्सनल मेसेज सुद्धा आलेत. पॉडकास्ट रिलीज झाला की त्यांचे कधी कधी कॉन्टॅक्ट नाही होत समोर, ज्यांना ते कॉन्टॅक्ट करायला ट्राय करत असतात. सो मला कॉमेंट येतात त्यांचे की PCOS हा जो इश्यू आहे, बरेच डॉक्टरकडे ते जाऊन आलेत, मेडिसिन्स वगैरे महिने चालू आहेत, पण तरी त्याच्यातनं ना त्यांना रिझल्ट नाही येत. बरोबर. सो हे पहिले तर का होतं आणि ह्यावर रेमेडी काय असेल? बरोबर आहे. बेसिकली हा जो काही महिलांना त्रास होतो हा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असं आपण ह्याला म्हणतात, म्हणजे टेक्निकल नाव. साध्या गोष्टी समजून घेऊयात. ह्याच्यामध्ये बेसिकली हा पिरियडशी रिलेटेड आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या पोटामध्ये सिस्ट तयार होतात आणि मल्टिपल सिस्ट झाल्यामुळे तुमचे पिरियड्स नीट येत नाहीत. एमेनोरिया ज्याला आपण म्हणतो की पिरियड्स इररेग्युलर होणं. प्रत्येक पिरियड इररेग्युलर झाला म्हणजे PCOS असतो का, असं सुद्धा नाही. ओके. सो टेक्निकली ह्या टेस्ट करून घेऊन सोनोग्राफी नंतर PCOS हा डिटेक्ट होतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बेसिकली पिरियड्स वेळेवरती येणं ह्यासाठी ॲलोपॅथीच्या ज्या पिल्स असतात त्या दिल्या जातात, पण ह्याचे लॉंग टर्म साईड इफेक्ट असतात. अच्छा. तर ह्याचा बॅलन्स डाएटनी आपण व्यवस्थित हे रेग्युलराईज करू शकतो. आता ह्याच्यावरती एक उत्तम उदाहरण माझ्याकडे आहे. माझी एक पेशंट होती जी माझ्याकडे आली आणि 4 महिने पिरियड्स अजिबात आलेले नाही. PCOSचा त्रास आहे. पूर्वी कधीतरी तिने कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, म्हणजे ज्याला आपण PCOSसाठी डॉक्टर जे देतात ते मेडिसिन्स घेऊन झालेले आहेत ॲलोपॅथीसाठी. बरं, त्याचे बरेच साईड इफेक्ट असतात, ज्याच्यामध्ये वेट गेन सुद्धा हा एक साईड इफेक्ट आहे. एन्झायटी वाढते, हा सुद्धा एक साईड इफेक्ट आहे. केस गळतात, म्हणजे ते पिल्समुळेच गळतात असंही नाही, PCOS मध्ये सुद्धा केस गळतात. सो असे सगळ्या गोष्टी होतात. सो तिने तेही घेऊन कंटाळली होती. आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली होती, होमिओपॅथी पण घेतली होती. शेवटी ती माझ्याकडे आली. आता हेही करून बघू, एक शेवटचा उपाय. म्हटलं ठीक आहे, करून बघू. पण म्हटलं जर तू अगदी मी सांगते ते तंतोतंत 100% करणार असशील तर तुला त्याच्यामध्ये रिझल्ट येणार आहे. ठीक आहे म्हणाली. मग नंतर आमचं सगळा हिस्ट्री हे सगळं जे काही झालं, मी तिला डाएट प्लॅन लिहून दिला. म्हटली की पोळी भाजीच खायची आहे ना.
मी करते. अच्छा. हा. म्हणजे माझं मी बघते आता मला follow-upची गरज फॉलोअपची काही मला हा, हा, गरज हा. नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच तिचे सारखे मला सकाळ दुपार संध्याकाळ अगदी फोन, हा, 2-2 हा. वेळा फोन, की मॅडम हे कसं, हे अच्छा. किती, हे काय. गरज लागलीच ना. गरज लागली. बरोबर सो आहे. आपल्याला अगदी वाटतं की साधी पोळी भाजीच तर आहे ना, हा. मग माझं मी करीन. हम्म. आत्तापर्यंत तेच करत आलो ना, हा, हा, हा. झालं का नाही. बरोबर. सो थेरपीची गरज आहे, हम्म. टेक्निकल ॲडवाईस, एक्सपर्ट ॲडवाईसची गरज आहे. हम्म. मग PCOS साठी शतावरी हे अतिशय उत्तम गुणकारी औषध आहे. औषध नको म्हणूया, इट इज अ हर्ब. ओके. अच्छा. सो शतावरी चूर्णचा वापर करावा. कल्प हे साखरेत घोळवलेलं असतं. हम्म. साखरेत घोळवलेलं शक्यतो नकोच, तर चूर्णाचा वापर करावा. जेणेकरून तुमचे हार्मोन्स, स्पेसिफिकली फिमेल हार्मोन्स विल फॉल इन प्लेस. ओके. सो त्याच्याकरता शतावरी हे उत्तम उपाय आहे. हे डेली घ्यायचं. डेली घ्यायचं, शक्यतो रात्री झोपताना. अच्छा. म्हणजे विसरतही नाही आणि त्याचा व्यवस्थित खरं आपल्या अंगी लागतं. हे सगळं झाल्यानंतर मी म्हणीन ती पूर्व अक्षरशः हे मान्य केल्यानंतर तिने तिचा डाएट सुधारला, तिची लाईफस्टाईल चेंजेस केले, वेळेवरी झोपायला लागली, मी सांगेन तसं तितका एक्सरसाइज करायला लागली. 20व्या दिवशी पिरियड्स आले. अच्छा. ओके. त्याच्यानंतर म्हणजे जे 4 महिने सगळं करून सुद्धा आले नव्हते, त्याच्यानंतर तिचे कन्सिस्टंटली व्यवस्थित पिरियड्स आले. बरं, 30-32 वर्षाची मुलगी, आता संसारही पुढे कुठेतरी वाढवायचा आहे. 6 महिन्यात ती फर्टाईल सुद्धा झाली, प्रेग्नंट पण झाली नॅचरली. जे अगदी हे सगळं तिने मग कन्सिस्टन्सी ठेवली. कारण फर्टिलिटी ही तर PCOS आल्यावरती खूप डिफिकल्ट होऊन जाते. अगदी. तर हेही झालं. अच्छा. आणि बरेच वेळेला असं दिसतं की ज्या लोकांना PCOS आहे, दे आर मोर प्रोन टू GDM म्हणजे जेस्टेशनल डायबिटीस. अच्छा. ठीक आहे, जो प्रेग्नन्सीमध्येच होतो, प्रेग्नन्सी नंतर जातो. पण हा मुळात टॅकल करणं फार गरजेचं आहे, कारण आता मात्र 2 जीवाची आहे. बरोबर. बेबीवरती सुद्धा त्याचे इफेक्ट होणार आहेत. ओके. आणि त्यासाठी आपल्याला हे सगळं बघायचं आहे. म्हणून मग त्याच्यावरती पुढे डाएटनी सुरुवात केली. म्हणजे 9 महिने ती इतके पुढचे शिस्तीत माझा सगळा डाएट सांभाळत होती, सगळ्या गोष्टी करत होती, पण सगळे डोहाळे पुरवून. ओके. मॅडम आज पाणीपुरी खावीशी वाटतेय. समजलो. मॅडम आज मला पास्ता. ठीक आहे. सो अशा पण आम्ही सगळे हाऊस माऊस पुरवून सगळ्या गोष्टी सांभाळून 9 महिने तिचा शुगर मेंटेन केली. आणि आज 6 महिन्याचं बाळ आहे, व्यवस्थित छान नॉर्मल डिलिव्हरी झाली. त्याच्याकरता सुद्धा आम्ही योगा सेशन्स करतो, ज्याच्यात किगल एक्सरसाइज खूप महत्वाचे असतात. कारण तुमचं बॅकबोन आणि पेल्विक मसल स्ट्रॉंग करण्याकरता अतिशय महत्वाचे म्हणजे किगल एक्सरसाइज असतात. तर हे सगळे करून नॉर्मल डिलिव्हरी. शॉर्ट मुलगी होती, त्यामुळे गायनॅकनी सुद्धा सांगितलं होतं, गायनॅक डॉक्टरनी सुद्धा सांगितलं होतं की आपल्याला C सेक्शन लागणार आहे. आणि मला सगळ्या गोष्टींमध्ये आमच्या अपडेटेड किंवा ती सांगायची. म्हटलं ठीक आहे, आपण बघूयात, तू तर तुझ्याकडनं प्रयत्न करशील ना. इतकं प्रामाणिकपणे की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर सुद्धा तिने लेबरमध्ये जाऊन सुद्धा काही वेळेला एक्सरसाइज मी सांगितलेले केलेले आहेत. आणि नंतर गायनॅकनी अगदी विचारलं, कोण आहेत ग तुझ्या डायटिशियन. इतकं कसं त्यांनी बॅलन्स केलं. करेक्ट. फक्त कारण 7व्या महिन्यात सुद्धा जी वर खाली व्हायला लागली होती शुगर, कारण हे सगळा हार्मोनल डिस्टर्बन्सच होतो ना.
right. बेबी पण आहे, आपले हार्मोन्स Correct. सगळं. सो तेव्हा सुद्धा आम्ही फक्त आणि फक्त डाएटने ही शुगर मेंटेन केली होती. ओके. त्यामुळे लिटरली गायनॅक मॅम सुद्धा आज घ्यावी लागेल बरं का गोळी, आता नीट ये पुढच्या वेळेस असं सांगून पाठवायच्या आणि पुढच्या वेळेस अच्छा. शुगर कमी झालेली ओके. असायची. सो मग हे डाईटनी इतका म्हणजे फरक होतो. डाएटनी आम्ही एवढी शुगर मेंटेन केली ओके. आणि मग छान. ह्याच्यावरनं म्हणजे डायबिटीज ज्यांना असतो हो त्यांना पण डायटिंग प्रॉपर असं फॉलो केलं तर हो कंट्रोलमध्ये येतं ते. अगदी. आता आपण इथे ह्या टेक्निकल 2 गोष्टी समजून घेऊयात. मी ह्याचं ढोबळ हे करणार आहे. Correct. फार डीपमध्ये नाही जाणार कारण प्रेक्षक वर्गाला सुद्धा त्यांचं हे कळलं हां, पाहिजे. बरोबर. म्हणजे फार टेक्निकली नाही जात. हां. ओके. पण 2 प्रकारचे डायबिटीस असतात जे T2DM म्हणतो आपण त्याला, टाईप 1 डायबिटीस म्हणतो. दुसरा असतो T1DM. ओके. सो T2DM हा खूप कॉमन बघायला मिळतो आणि T1DM जो आहे हा इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस असतो. अच्छा. आता काय आहे बरं इन्शुलिन, बरोबर. काय आहे हां. ग्लुकोज आपण समजून हां. घेऊ. आपल्याकडे जर T1 डायबिटीस असेल तर घर बांधायला काढलंय पण मजूरच नाहीयेत. ओके. म्हणजे बेसिकली इन्शुलिन नाही आहे. हां, हां. मग तुम्ही अजून माल आणून टाकला पण मजूरच नाहीयेत तर कसं ते काम कसं होणार? हा काम हां, कसं हां. होणार आहे? बरोबर. आणि T2DM मध्ये मजूर भरपूर आहेत हां. पण बेसिकली मालच नाही नीट तुम्हाला ओके. मॅनेज करता येत आहे. हां. कधी वाळू संपली, कधी सिमेंट अच्छा. संपलं. हां, सो समजलं. हा जो काही फॅक्टर आहे हा मॅनेज नाही करतायत. तो आहे टाईप 2 डायबिटीस. ओके. ठीक आहे. टाईप 2 डायबिटीस 2000% रिव्हर्सेबल आहे. अच्छा. फक्त आणि फक्त डाएटने. आता ह्याच्यात सुद्धा खूप पॅरामीटर्स लागतात असतात किंवा खूप ह्याच्यामध्ये टेक्निकली सुद्धा त्याच्यात खूप बायफर्केशन्स असतात. पण अगदीच हा रिव्हर्सेबल आहे. हां. ओके. T1 डायबिटीस मॅनेजेबल आहे. ओके. सो T1 डायबिटीस मजूर म्हणजे तुमच्याकडे मजूरच नाही आहे करेक्ट. तर तुम्हाला आउटसोर्स करायची गरजच आहे. हो, हो. म्हणून ती तुम्हाला गोळ्या आणि इंजेक्शन्सनी मजूर बोलवावे लागणार बरोबर. आहेत. हां, हां. राईट. सो दॅट इज देअर. ते कमी होणं किंवा मॅनेजेबल आपण म्हणूयात ते सुद्धा शक्य आहे. पण दोन्हीही डायबिटीसमध्ये डाएट हा मॅन्डेटरी हां. आहे. आणि अशा अनेक केसेस आहेत ज्याच्यामध्ये आपण रिव्हर्सल्स केलेली आहेत. माझे एक औरंगाबादचे पेशंट आहेत हां. जे माझ्याकडे छान म्हणजे भरपूर जुने पेशंट आहेत. भरपूर दिवस छान डाएट करतात. 6-1 महिने झाले, 8-10 महिने झाले की त्यांचा डायबिटीस रिव्हर्स झाला की परत थोडासा ब्रेक घेतात आणि मग परत येतात. तर मला अगदी म्हणजे आठवतंय की त्यांनी घरी सुद्धा कळवलं नव्हतं की माझा डायबिटीस रिव्हर्स झाला किंवा अच्छा. माझे चांगले रिपोर्ट्स आले. हां. त्यांना ते मेंटेन ठेवायचं होतं. नाही. हां. त्यांनी पहिला फोन बायकोला न करता मॅडम. अच्छा. हां, 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 हां. सो म्हणजे इतकी ती ओके. म्हणजे कनेक्ट करेक्ट, असतो करेक्ट. बरोबर आहे. लोकांचा हां. किंवा हे सगळं इतकं असतं म्हणजे लोकांचं की येस आपलं झालं. हां. कारण इतकं म्हणजे एक आपण म्हणतो मेहनत आहे. हो. जसं 3 महिने 6 महिने त्या प्रोसेसमध्ये आपण हो. असतो आणि रिझल्ट आल्यानंतर ऑब्व्हियसली ती खुशी वेगळीच असते. बरोबर आहे. सो त्याच्यानंतर T1 डायबिटीस सुद्धा माझ्याकडे पेशंट आहेत ज्यांचा आम्ही ह्या बाबतीत मात्र खूप आपल्याला ट्रिकीली आणि कॅल्क्युलेटिव्हली डाएट डिझाईन करायला लागतो. अच्छा. कारण तो इन्शुलिन हां. किती घेतोय त्या डोसवरती परत तो अवलंबून असतो. करेक्ट. पण तो सुद्धा आपण इतका व्यवस्थित इन्शुलिन डोस प्रमाणे मॅनेज करतो की
काहीच त्रास होत नाही. ओके. म्हणजे माझ्याकडे जी पेशंट होती जी इन्शुलिनवरती आहे आधी, तिची डायरेक्ट 500+ आणि लो गेली तर डायरेक्ट 60. म्हणजे इतकी तफावत Difference जेव्हा शुगरमध्ये येते तर हेही चांगलं नाही ना. बरोबर. सो डाएटनी आम्ही हे स्टेबल करत आणलं आणि आता ते इतकं व्यवस्थित आहे. मस्त ट्रिप्स बिप्स पण करतात हे लोक. ओके. असं नाही की आपण संन्यास घ्यायचा, कारण आपण सोशलिझम पण तितकंच महत्वाचं म्हणजे आहे. लाईफ डेली एन्जॉय करता करता आपण ह्या बॅलन्स करू शकतो. एक्झॅक्टली. अच्छा. 80% जेव्हा तुम्ही लाईन वरती असता तेव्हा 20% ठीक आहे ना. बरोबर बरोबर. आज जिथे आपण तुम्ही काहीच फॉलो नव्हता करत. एक्झॅक्टली. आपण ह्युमन्स आहोत. ह्युमन्स आर सोशल पीपल. करेक्ट करेक्ट. सो हेही आपण मेंटेन ठेवतो. हा. पण कुठल्या आणि काय शिस्तीत राहणं हे खूप महत्वाचं आहे. सो ह्या प्रकारे आपण जेव्हा करतो तेव्हा आपले आजारही बरे होतात, आपण एन्जॉय पण करतोय आणि गाडी थोडक्यात रुळावरती चाललेली आहे. म्हणजे हे समजा आता मी कोणत्या प्रॉब्लेम आहे आणि तुमच्याकडे आलोय, हो, मग हे 1 महिन्यात 2 महिन्यात हे बरं होतच म्हणजे कसं? नाही, बेसिकली कसं असतं ना, आमच्याकडे येतात बरं का पेशंट, किती महिने लागणार आहेत, किती वेळ लागणार आहेत, मला 2 महिने झाले, 2.25 महिने मी हेच करतोय असे म्हणणारे पेशंट पण आहेत. अच्छा. पण कसं आहे बेसिकली, प्लॅस्टर जरी घातलं आपण, फ्रॅक्चर झालंय आणि प्लॅस्टर घातलंय हाताला, डॉक्टर काय म्हणतात, महिनाभर प्लॅस्टर ठेवतो, महिनाभराने या व्हिजिटला, चेक करू. लगेच प्लॅस्टर काढतात का? नाही. एक्सरे काढतील, तुमचं प्रोग्रेस बघतील आणि मग ठरवतील की काढायचं का 10 दिवसांनी परत बोलवायचं. सो असंच आपलं पण असतं. आपण आपल्याला जे काही तुमचे बायोमार्कर्स आहेत, एव्हिडेन्शियल जे काही आहे, हे बघत पुढे ठरवतो की आपल्याला किती वेळ अजून परत लागेल. बरोबर आहे. सो कारण आपल्याला रिझल्ट हवाय. बरोबर. आपण त्या डेजला फॉलो करत राहिलो तर ते वर्क नाही होणार. बरोबर. आणि परत मी सांगू इच्छिते की हे रूट कॉज पासून ट्रीट होतं. अच्छा. असं नाही की तात्पुरतं बरं झालं. करेक्ट. सो तात्पुरतं हे नाही ठेवून उपयोग, म्हणजे शॉर्ट टर्म गोल्स नाही ठेवून उपयोग. आपल्याला जर एखादी गोष्ट मुळापासून बरी करायची असेल तर त्याला तितका डेडिकेटेडली वेळ देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणतो 6 वर्ष माझा डायबिटीस आहे जुना, 6 महिने तर द्याल का नाही? बरोबर आहे. आणि इतक्या वेळापासून तुमच्या सोबत ती गोष्ट होते, बरोबर. तुम्ही पुढे डायबिटीज मध्ये शुगर अवॉइड करतात नॉर्मली, पूर्ण लाईफ टाइम शुगर अवॉइड करण्यापेक्षा ते 6 महिने डिसिप्लिन मध्ये तुम्ही एक फॉलो करा. होऊ शकतं की पुढचे तुमची लाईफ हे वेगळीच असेल. बरोबर आहे. सो ह्या जेव्हा तुम्हाला गोष्टी लक्षात येतात तेव्हा आमचा हात सोडला तरी चालतो, आमचा हँड होल्डिंग लागत नाही. पण ह्या सगळ्या जर्नीमध्ये आम्ही वारंवार काही गोष्टी शिकवत असतो, सांगत असतो की हे तुमच्या बॉडीला सूट होतंय, हे तुम्ही असं खा, किंवा हे तुमच्या बॉडीला आता नाही बघा सूट झालं, आपण परत काही दिवसांनी ट्राय करून बघूयात. उदाहरणार्थ एखादी पंजाबी डिश असेल, बरोबर, ऍसिडिटीचा पेशंट आहे, आपण नाही खाऊ शकत पंजाबी भाज्या, ते लगेच वरवर येतं. करेक्ट. बरोबर. म्हणजे आउटसाइड फूड नाही खाऊ शकत, ज्याच्यामध्ये थोडेसे स्पाइसेस आहेत म्हणा किंवा ह्या गोष्टी, सो लगेच वरवर यायला लागतं, तर आपण नाही खाऊ शकत. ठीक आहे, मग आपण म्हणतो की ठीक आहे, आज तुम्हाला ह्यानी ऍसिडिटी झाली ना, म्हणजे माझा एलिमिनेट झाला का तो विषय? नाही. आपण काही दिवसांनी परत ट्राय करूयात, पण आता हे सूट होत नाही. सो असं आपण पुढे जातो. आता इथेच मला ऍसिडिटीवर बरोबर मला पण सांगावं असं वाटतं, पण आधी आपण असं करूयात ना, डायबिटीस विषयी बोलतोय ते कंटिन्यू करू आणि नंतर ऍसिडिटी कंटिन्यू करू. सो डायबिटीस साठी आपल्याला जर आपण दालचिनी वॉटर घेतलं तर इन्शुलिनच्या साठी उत्तम उपाय आहे दालचिनी वॉटर.
अच्छा. सकाळी अनोशापोटी जेव्हा आपण दालचिनी वॉटर घेतो तेव्हा तुमचे शुगर रेग्युलराईज व्हायला उत्तम मदत होते. त्याच्यानंतर इन्शुलिन सिक्रिशनसाठी म्हणजे इन्शुलिन वाढण्यासाठी सुद्धा दालचिनी वॉटरचा उपयोग होतो. ओके, ओके. हे किती दिवस घ्यायचं की हे रेग्युलर चालू हे ठेवायचं? रेग्युलर चालू ज्यांना ठेवायचं डायबिटीज आहे. ज्यांना डायबिटीस आहे. पण ज्या लोकांना काही उष्णतेचे विकार आहेत त्यांनी आधी कमी प्रमाणात Try घेऊन करून. बघावं हां. आणि मग नंतर ह्याचा डोस वाढवावा ओके, ओके. असं. सो ह्याचा उत्तम आपल्याला हम्म. उपयोग होतो. ओके. आणि हे PCOS वरती काय उपाय आहे? तुम्ही एक टॉपिक काढला होता ॲसिडिटी. हो. तर जरा ॲसिडिटी वरती पण प्रेक्षकांना आपण सांगूया. हो. हे का होतं बेसिकली हो. आणि ह्याच्यावर जरा तुमचा रामबाण उपाय जो तुमचा आहे तो प्लीज आपल्या ऑडियन्सला सांगा. अगदी. आधी का होतं हे हां, बघूयात. हां. तुम्हाला बिलीव्ह नाही होणार पण जर तुमची विचार किंवा तुम्हाला एन्झायटी झाली तरी सुद्धा आपली ॲसिडिटी शूट अप होते. अच्छा. म्हणजे जे आपल्याला माहिती असतं ते असं असतं की बाबा मी तेलकट खाल्लं तर मला ॲसिडिटी Acidity होते हां. किंवा मी जागरणं केली तर मला म्हणून होते. ॲसिडिटी होते, हम्म. प्रवासात मला ॲसिडिटी होते, उन्हात गेलं की ॲसिडिटी होते. पण ह्या सगळ्याही नंतर हम्म. तुमच्या एन्झायटी लेव्हलवरती सुद्धा तुमची ॲसिडिटी तितकीच अवलंबून आहे. ओके. सो बेसिकली जर तुम्हाला ॲसिडिटी टाळायची असेल तर भरपूर पाणी प्यायची गरज आहे, वेळेवरी जेवायची गरज आहे, वेळेवरी झोपायची गरज आहे, हम्म. जंक टाळायची गरज आहे, बरोबर. ब्रेड्स त्याच्यानंतर चिप्स यांनी ॲसिडिटी उफाळते. हम्म. 2 चहा ठीक आहेत हां. पण त्याच्याही वरती हां. जर आपले झाले तर त्यांनी नक्कीच ॲसिडिटी होणार आहे. अच्छा. हां. रिकाम्या पोटी ॲसिडिटी ट्रिगर होते चहानी. आणि लोकांना सवय असते सकाळी उठल्याबरोबर उठल्याबरोबर चहा प्यायची. हां. त्याच्या आधी काहीतरी पिणं गरजेचं हां. आहे. निदान का होईना काहीच सवय नसेल ना अगदी तर 2 ग्लास पाणी तरी का हां. होईना. बरोबर. सो ॲसिड जे आहे ते रेग्युलराईज व्हायला मदत होते आणि मग तुम्ही चहा प्या. हो, बरोबर आहे. म्हणजे अगदीच सवय नाही असेल नको तर हां. पण घ्या, पण हां. हे आधी घ्या तुम्ही. हां. सो ऑल्सो एक गोष्ट मला इथे सागर सर सांगावीशी वाटते की कुठलाच पदार्थ आपण एलिमिनेट नाही करत आयुष्यात बरोबर. किंवा कुठलाच एखादा पदार्थ माझ्या आयुष्यातनं कायमचा मला काढायची गरज आहे का तर जे नॉर्मल खाद्यपदार्थ आहेत बरोबर. हां. जे आपल्या रोजच्या किचनमध्ये सापडतात हे पदार्थ कधीच एलिमिनेट करावे लागत नाहीत. ओके. म्हणजे जरी तुम्हाला शुगर असेल, ॲसिडिटी असेल हां, हां. किंवा काही तरी एखादा पदार्थ एलिमिनेट नाही करत. अच्छा. तो तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या फूड प्रेफरन्सेस प्रमाणे आपण तो मॅनेज करतो. हां, हां. समजलं. हां. सो हे खूप पण मी महत्त्वाचं डायटिंग आहे. बद्दल असं ऐकलंय की जे किचन मध्ये गोष्टी आहेत ते काढून नवीन ऍड करायच्या. अजिबात आणि नाही. ओके. कुठे माझ्या आजीकडे ब्रोकोली होती नाही, बरोबर आहे. तिच्या शेतात फ्लॉवरच होता ना. बरोबर. आता ते ॲव्होकाडो पण असतं. आवोकाडो ते पण. ते तर आता रिसेंटली चर्चेत आहे जास्त. हो. बरोबर. पण बेसिकली इथे हे लक्षात घ्यायची गरज आहे जे तुमच्याकडे उगतं हम्म. दॅट इज मेंट फॉर यू. बरोबर. हम्म. म्हणजे समजा तुम्ही पुण्यातले आहात किंवा मुंबईतले म्हणजे भारतातले आहात, तुमचा स्टेपल फूड काय आहे तर पोळी भाजी वरण भात हा हां. तुमचा स्टेपल फूड हो, आहे. हो. ठीक आहे. तर तुम्ही काही काळ जर US ला स्थायिक झालात, US ला गेलात तर तुमचा पिझ्झा हा स्टेपल फूड हां. होणार आहे का? बरोबर, बरोबर. काही काळ खाल करेक्ट. पण कंटाळा येईल कंटाळा ना येणार. बरोबर आहे. किंवा ते तुमची बॉडी ऍक्सेप्ट नाही हां. करणार. सवयच नाहीये आपल्याला ती. सवयीच नाहीयेत. आता इथे मला उदाहरण म्हणजे हम्म. काही लोकांना हे उदाहरण खूप अगदी माहितीचं आहे, हम्म. काही लोकांना नसेल. अनुष्का शर्मा हम्म. विराट कोहलीची बायको हिने एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की 6 महिने ती फक्त एकच ब्रेकफास्ट जेवते.
हा ऐकलंय मी. हा हा राईट. सो 6 महिने धरूया नको, पण एक लॉंग पिरियड हा तुमची गट तशी बनलेलीच नसते ना. आज Correct. मी काय खाल्लं, आज मी काय हा खाल्लं. हा ते कधीतरीच तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये जाल तेव्हा तुम्ही तो बरोबर. बुफे बघता ब्रेकफास्टचा. अदरवाईज आपण आपल्या घरात सुद्धा एवढ्या व्हरायटी नसते हा ब्रेकफास्टची म्हणा किंवा अशी. बेसिकली जे आपल्या किचनमध्ये आहे ते आपल्यासाठी आहे, जे लोकल आहे ते आपल्यासाठी आहे. आता इथेच मी दुसरं उदाहरण देते. आता बरेच वेळेला म्हणतात की बटाटा वर्ज केला पाहिजे जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल. हा कुठल्या प्रकारे, ह्याला खूप महत्वाचं आहे. आता बटाटा हा नॉर्थमध्ये जास्ती मिळतो. मग माझे पेशंट विचारतात, मग मी काय खाऊ? करेक्ट. तिथे जाऊन त्यांच्यासारखा जेवा ना. हा हा तुम्ही काही काळ गेलेले आहात, एन्जॉय करायला गेलेले आहात, सो त्यांच्यासारखं. बेसिकली बटाट्यामध्ये स्टार्च जास्ती आहे, इझी स्टार्च जास्ती आहे. त्यामुळे तुम्हाला उष्णता द्यायचं काम हे बेसिकली त्या पदार्थामुळे होणार आहे. आणि देवानी सुद्धा तशीच योजना केलेली नॉर्थ आहे. मध्येच आहे कारण तिथे थंडी तेवढी असते. हो. हा. त्यामुळे देवानी सुद्धा किंवा निसर्गाने, मदर हा, नेचर आपण right. ज्याला म्हणतो, त्यांनी सुद्धा तशीच सोय केलेली आहे. मग तुम्ही तिच्या विरुद्ध जाल तर तुम्हाला Correct. भोगावं लागेल. हो ते तर आहे. सो जे आपल्या लोकल मार्केटमध्ये आहे ते आपलं आहे. सीझन प्रमाणे सीझनल खावं, लोकल खावं, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ॲसिडिटीवरती रामबाण उपाय म्हणजे मी एक माझ्या पेशंटसाठी हा करते. जिंजर शॉट त्याला मी नाव दिलेलं आहे. पूर्वी आजी त्याला पाचक म्हणायची. ओके ओके. पण हल्ली म्हणजे ह्या मेथडनी मी बनवते. जिंजर शॉट त्याला म्हणते. जर 1 वाटी आपण आल्याचा रस घेतला, प्युअरली आल्याचा रस, त्याच्यामध्ये अर्धा वाटी लिंबाचा रस घालायचा निम्म्या प्रमाणात, आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे काळं मीठ घालायचं, म्हणजे ज्याला आपण ब्लॅक सॉल्ट म्हणतो, पादेलोण, हे घालायचं. हे असं करून फ्रिजमध्ये ठेवा. बाहेर सुद्धा व्यवस्थित टिकतं जर तुम्ही पाण्याचा हात त्याला लावला नाहीत, म्हणजे पाण्याशी संपर्क आला नाही. बाहेर सुद्धा 2-2, 3-3 महिने व्यवस्थित टिकतं. सकाळी अनोशापोटी हे पिणं खूप उपयोगी पडतं ॲसिडिटी कंट्रोल व्हायला. म्हणजे ह्यांनी अगदी रोज ॲसिडिटीवरती, म्हणजे माझ्याकडे एक पेशंट आहेत, हे उदाहरण इतकं वेगळं आणि युनिक आहे की 2.5 वर्ष तो माणूस झोपला नाहीये आडवा. ओके. का तर झोपलं की घशाशी येतं. ॲसिडिटीमुळे बसून झोपतात ते, आणि बसूनच झोपायचं, हेच पद्धत त्यांची. पाय पसरून बसून झोपायचं, कारण आडवं झालं की घशाशी येतं. इतके मेजर इश्यू होतात, म्हणजे इतके मेजर इश्यूज होतात. आणि त्यांनी हे सुरू केलं. आणि मी आडवं पडून झोपतो असं एखादा जर माणूस सांगत असेल तर काय, म्हणजे त्याच्या आयुष्यातली ती चेंज आहे. हे जे आता हे पाणी जे आहे अद्रकचा, तुम्ही जिंजर शॉट्स म्हटलं, तर हे डेली घ्यायचं ज्यांना ऍसिडिटीचा इश्यू आहे? डेली घ्यायचं आणि पाण्यात घालून घ्यायचं. 1 ग्लास पाण्यामध्ये 2 चमचे हा जिंजर शॉट घालायचा आणि प्यायचं अनोशापोटी. ओके. बर. पण आता असं खूप वेळा होतं की मी ट्रॅव्हलिंगला गेले आणि मला ऍसिडिटी झाली, किंवा मला ऍसिडिटीचा त्रास नाही पण आज काही कारणांमुळे झालेली आहे, किंवा मी जिंजर शॉट कॅरी केला नाही, विसरले. तर काय करायचं? अनोशापोटी, म्हणजे तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये गेलायत, कुठे ट्रॅव्हलमध्ये गेलायत, जेवायच्या आधी तुमचं प्लेट्स लागेपर्यंत अद्रकचा तुकडा, आल्याचा तुकडा सरळ मिठात बुडवायचा, कच्चा चावून खायचा. ते जिरू द्यायचं तिखटपणा 2 मिनिटं, तोपर्यंत लगेच पाणी प्यायचं नाही.
आणि मग तुमचं मील सुरू करायचं. अच्छा. अगदी रामबाण उपाय आहे हां. आणि छान उपयोग होतो ह्याचा. ओके. मॅम, आपण जाणून घेऊया जरा कोलायटिसबद्दल. हे काय असतं, हं, का होतं हं. आणि त्याच्यावर पण आपण रेमेडी सांगूया. हो. बेसिकली कोलायटिस म्हणजे एक इंटेस्टाईनचा आजार आहे, हं, ज्याच्यामध्ये सिम्पटम काय आहे तर स्टूल्समधून ब्लिडिंग होणे. हं. माझ्याकडे एक पेशंट होते ज्यांना सिव्हिअर कोलायटिस, अच्छा. ज्यांचा स्टूल्समधून ब्लड पास होत होतं आणि त्यांना हे सगळं बघितल्यावर रोज एकतर मोशनला होत नाही, हं, कॉन्स्टिपेशन खूप, जोर लावावा लागत होता हं. आणि झालं की ब्लड पास होत होतं. ओके. सो अशा गोष्टी होत होत्या. तर ते माझ्याकडे आले. आज त्यांचा 3 महिन्यानंतर एव्हिडेन्शियल, म्हणजे ज्याला आपण एव्हिडेन्शियल काय म्हणतो, तर सोनोग्राफीमधला कोलायटिस सुद्धा गेलेला आहे अच्छा. आणि अगदी नॉर्मल डाएटने. हां. सो अशा लोकांना भरपूर पाणी प्यायची तर गरज आहेच. हं, हं, त्याच्या व्यतिरिक्त एक रामबाण उपाय हं. म्हणजे दही कांजी. ओके. दही भात आपण म्हणूयात. हां, बरोबर. हे हे साऊथला आहे ना ही डिश? हां, हां. बरोबर. ज्याला बासी चावल सुद्धा म्हणतात. करेक्ट. आदल्या दिवशी रात्री काहीतरी ते भिजवून हो, ठेवतात. हो. हां. आदल्या दिवशी भिजवलेला भात, हं. म्हणजे शिजवलेला भात हां. पाण्यात भिजवून ठेवायचा, त्याच्यात दही घालायचं आणि फोडणी घालायची. हं. सो अशा प्रकारे जेव्हा आपण ही दही कांजी खातो, तुमचं बेसिकली काय होतं तर सहज पचणारी गोष्ट आहे. हं. तुमच्या पचनशक्तीवरती, डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती प्रेशर जे आहे ते कमी होतं अच्छा. आणि ह्याच्यातले प्रीप्रोबायोटिक्स जे आहेत हं. ते हील करायला मदत करतात आणि ऑटोमॅटिकली तुमचे डायजेस्टिव्ह इश्यूजही कमी होतात. तुमचं कोलायटिसही रिपेअर केला आम्ही हं. आणि ह्या गोष्टी बघितल्या, म्हणजे अच्छा. रिव्हर्सल्स बघितली. हां, बरोबर. सो एव्हिडेन्शियल म्हणजे आधी सोनोग्राफीमध्ये आलेलं आहे, हं. नंतर नाही आहे. सो म्हणजे काही ड्युरेशन नंतर. सो करेक्ट. ह्या हां. गोष्टी सुद्धा आपण बघतो. हं. हे तुम्ही जो भात सांगितलात, ते लंचमध्ये दुपारी खायचं? दुपारी खायचं. म्हणजे तुम्ही ब्रेकफास्टला सुद्धा खाऊ म्हणजे ओके. तुम्ही तुमच्या कम्फर्टने कधी पण बरोबर, खाऊ बरोबर. शकता. हां. शेवटी आपण आपला कम्फर्ट बघणं हो. इतकंच गरजेचं आहे. राइट. भात खाऊन जर माझं ऑफिसमधलं कामच होत नाही, नसेल मग मग आपण तर अव्हॉइड करू. थोडं लेट. हां, तर आपण हां. डिनरला खाऊ. राइट, राइट. पण येस, हा असा उपाय हं. आहे त्याचा. आजकालच्या जगामध्ये टेन्शन हे खूप वाढलंय. येस. हायपर टेन्शनचे प्रॉब्लेम्स असतात, ज्याच्यामुळे बीपी शूट होतो. हो. ह्यावर काय सांगाल तुम्ही? ओके. सो इथे मी इथे ना आपण एक केसच डिस्कस करू. हां. डिस्कस करूयात. बेसिकली हायपर टेन्शनसाठी माझ्याकडे कॅनडाहून पेशंट आली होती. हं, पहिला फोन केला जो मला असा होता, की मी सगळं करून बघितलेलं आहे हं, आणि आता तुझ्याकडे आलेली. आता बघूयात. हं, हं. सो साहजिकच आहे. मी विचारलं, "बाबा काय-काय प्रकारचे डाएट केलेत किंवा हां. काय नक्की?" तर मला तिने सांगितलं, की सगळे YouTubeचे उपाय करून झालेले आहेत. इन्फ्लुएन्सर्स ऐकून. इन्फ्लुएन्सर्सचं ऐकलेलं हां, आहे. तर इन्फ्लुएन्सर्स कसं सांगत असतात, की त्यांना जो इलाज झाला तो. हां. पण प्रत्येक बॉडी ही वेगळी हो, आहे. हो. आमच्याकडे सुद्धा सार्वजनिक डाएट नसतो ना. करेक्ट. हां. आम्ही तो तुमच्या ह्याच्याप्रमाणेच डिझाइन करतात. अलाइन हो, करतो, हो. डिझाइन करतो. करेक्ट. बरं तुमच्या चवी, आवडी-निवडी, हो. प्रेफरन्सेस हे सगळं विचार करून आम्ही तो डाएट प्लॅन डिझाइन हं, करतो. तर त्यांची मी हिस्ट्री घेतली. त्याच्यामध्ये काहीही त्यांना डिसऑर्डर नाही हं, आणि सगळं काही व्यवस्थित असं त्यांनी मला सांगितलं. हं, कुठलेही ब्लड रिपोर्ट्स नव्हते, कारण काही नाहीच आहे ना. हं, हं, मग आम्ही डाएट प्लॅन सुरू केला. हं, डाएट सुरू केल्यानंतर एक 8-10 दिवसात 800 ग्रॅम किंवा एखादा किलो कमी झालं. हं. त्याच्यानंतर वजन ठप्प.
अच्छा. वजन अजिबात कमी व्हायला तयार नाही. म्हटल्यावरती मी त्यांना सांगितलं की मला इथे काही रेजिम करायची गरज आहे. म्हणजे रोज मला तुम्ही काय खाता त्याचे फोटो, त्याच्यानंतर तुमच्या रोज सकाळी अनुषापोटी केलेलं वजन हे पाहिजे आहे. त्यांनी आठवडाभर तेही केलं. बरं, मी जे दिलं त्याच्या व्यतिरिक्त त्या काही खात नाही आहेत किंवा तेवढंच त्या बरोबर पोर्शन कंट्रोलमध्ये किंवा मला जसं एक्सपेक्टेड आहे त्या ह्याच्यामध्ये खातायत. पण मला एक गोष्ट इथे नोटीस होत होती की त्यांच्या वजनामध्ये तितकंच फ्लक्च्युएशन आहे. अच्छा. त्याच्यानंतर त्यांचे जे वजन काट्यावरचे ते फोटो होते त्याच्यामध्ये पायावरती मला सूज दिसते. मी विचारल्यावरती ते म्हटल्या की नाही, माझे पायच असेत. अच्छा. हा. म्हणजे असंच स्ट्रक्चर आहे माझा पायाचं. म्हटलं नाही, ठीक आहे, पण आपण काही इथे ब्लड रिपोर्ट्स करून घ्यायची गरज आहे. बरं, कॅनडासारख्या ठिकाणी तुम्ही गेलात वॉक इन आणि मला ब्लड रिपोर्ट्स करायचे असं नसतं. तुम्हाला कोणाची तरी चिठ्ठी लागते, तुम्हाला कोणाचं तरी रेफरन्स लागतो आणि मग तुमचा नंबर लागला की तुम्हाला हे घेतायत, म्हणजे अपॉइंटमेंट मिळते आणि करतायत. त्यांनी कसं तरी ते मॅनेज केलं. त्यांचं BP 280च्या वर. ओके. 260, 280 आणि खालचं सुद्धा 180च्या वरच. तर हे BP बघितल्यानंतर लगेच त्यांना होम सर्व्हेलन्सवरती टाकलं. अच्छा. की सकाळ दुपार संध्याकाळ मला BP करून पाठवायचं आहे, असं होम सर्व्हेलन्सवरती त्यांना टाकण्यात आलं. सुदैवाने ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल होते. मला हवं ते एव्हिडन्स मला मिळाला की मला कुठल्या प्रकारे काम करायचं आहे, मला दिशा मिळाली. त्या प्रकारे मी काम सुरू केल्यावरती BP नॉर्मल. 3 महिन्यांनी जी गोळी चालू होती त्यांची, कारण इमिजिएट गोळी त्यांना द्यावी लागली डॉक्टरांना, इतका बीपीचा प्रॉब्लेम होता म्हणून. हो, तर ती गोळी दिल्या. ती गोळी 3 महिन्यांनी बंद. अच्छा. आणि 8-10 किलो छानपैकी वजन कमी झालं आणि त्या जुन्या ड्रेसमध्ये फिट व्हायला लागल्या. म्हटल्यावरती मला अगदी वा, छान. असे रिझल्ट. म्हणजे रूट कॉज माहिती पडणं खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्टली. कारण इतका प्रयत्न केल्यानंतर पण वजन कमी नव्हतं. अगदी. आणि वेट गेन हेच त्या फाईट करत होत्या. आणि एव्हिडेन्शियल म्हणजे बेसिकली त्यांनाही माहिती नव्हतं ना, कारण त्यांनाही हे नॉन सिम्पटमॅटिक होतं. जोपर्यंत हे एव्हिडन्स येत नाही तोपर्यंत हे माझे पायावरची सूज आहे हे सुद्धा त्यांना खरंच नाही कळलं. राईट. सो बेसिक आपण जेव्हा रूट कॉज फाइंड आउट होतो तेव्हा बाकी म्हणजे आपली बॉडी ना आपल्याला खरं तर काहीतरी सांगत असते. हो, बरोबर. ओळखता येत नाही. सो हे सिम्पटम्स सुद्धा ओळखायची गरज पडते. पहिली गोष्ट म्हणजे आपण म्हणतो बघा, का रे सागर झोपला नाहीस का रात्री? नाही, कुठे काय, का रे काही टेन्शन आहे का, असं त्वचा आपली बोलते ना, डोळे आपले सांगतायत ना की नाही झोप झालेली माझी. पण आपल्याला हे गोष्ट अंडरस्टँड व्हायची गरज असते की मी स्ट्रेस थ्रू जातोय. करेक्ट. सो त्या गोष्टी नाही अंडरस्टँड होत. आता स्ट्रेसवरनं ह्या गोष्टी आपण लक्षात घेऊयात. हल्ली ही पद्धत झालेली आहे कॉलेज गोईंग मुलांची की मी रात्री अभ्यास छान करू शकतो. बरोबर. तर रात्री अभ्यास छान होतो, लेट नाईट स्टडी. मग माझ्याकडे ती मुलगी आली की मला स्ट्रेस आहे किंवा मला वारंवार ॲसिडिटी होतीये, माझे पिरियड्स डामाडोल होत आहेत, वेट गेन भरपूर झालेलं आहे, सगळे गोष्टी. ती म्हटलं ठीक आहे. हिस्ट्री घेताना मी तिला विचारलं, किती वाजता उठतेस? 2:30 वाजता दुपारी. ओके. म्हटलं किती वाजता झोपतेस? 4 वाजता पहाटे. म्हटलं नाही झोपतेस. तुम्हाला वाटलं उठते. बरोबर. तर ती म्हणली ना पहाटे 4. म्हणलं बरं.
म्हणलं का ग, म्हणजे काय नाईट शिफ्ट आहे काय? हा, बरोबर. मला म्हणले माझा अभ्यास रात्री छान होतो, ओके. मला ही सवय आहे, माझा रात्री अभ्यास छान होतो. म्हणजे हल्लीची बदलती लाईफस्टाईल. बरं, 2:30 वाजता उठून सुद्धा ती झोप इनकम्प्लीट आहे आणि मला फ्रेश वाटत नाही, मग मी ब्लॅक कॉफी पिते. अच्छा. म्हटलं ती आता ही इतकी वेगळी गोष्ट. परीक्षेच्या दिवशी 2.5 दिवस मुलगी झोपलेली नाही आणि 2.5व्या दिवशी ती मला झोप येतेय म्हणून वेड्यासारखं रडायला लागली. तिचे पॅरेंट्स घाबरले की अरे बाबा इतकं काय, आणि झोप येत नाही म्हणून पराकोटीचा प्रकार म्हणजे 8 चमचे कॉफी घालायची कोरी, कॅफेन भेटतं म्हणून. हो, आणि तशी कॉफी प्यायची. 7 ते 8 चमचे कॉफी घालते ही मुलगी. आणि ह्याचा आत्ता आपल्याला कळत नाही, पण फिमेल ऑर्गन्स वरती ह्याचा अत्यंत घातक परिणाम होतो. मी ऑन कॅमेरा सांगतेय, इतका घातक ह्याचा लॉंग टर्म दुष्परिणाम आहे. हे लहान मुलींना माहिती नसतं. अभ्यास करायचा किंवा मला काहीतरी अचीव करायचं किंवा काहीतरी ह्या मुली करतात, सवय पडलीये, छान अभ्यास होतोय, रुटीन लागलंय. करेक्ट. ह्यामध्ये हल्लीची पिढी ना ह्या अननॅचरल गोष्टींकडे वळतात ना, कारण खरंच तुम्ही तुमचा सर्कॅडियन रिदम विसरलात. करेक्ट. तुमचा सूर्य उगवतो तेव्हा तुम्हालाही उठायची गरज आहे. मी जेव्हा आमच्या स्टडीजच्या टायमीला मॉम डॅड सांगायचे की 4:30ला उठायचं सकाळी, आणि आम्ही झोपायचो 8:30 वाजता. म्हणजे आपण ते नर्सरी राईम्स विसरून गेलोय ना. अर्ली टू बेड, अर्ली टू राईज मेक्स द मॅन काय हेल्दी, वेल्दी अँड वाईज. हे सगळं आपण विसरलो ना, मग फक्त नर्सरी राईम्सच राहिले. करेक्ट. आता आपण कॉलेजमध्ये गेल्यावर नाही बाबा माझा रात्री अभ्यास होतो असं आपण म्हणू शकतो. मॉडर्न याच्यामध्ये नेटवरती पण बघतात एकमेकांना की ते, आणि इन्फ्लुएन्सर्स पण असं एक एक सांगत असतात, सो फॉलो करत लेट नाईट स्टडीज वगैरे करतात. आणि 1-2दा झालं ना की त्यांना हॅबिट होऊन जाते. बट मग त्याच्यामुळे आपल्याला शरीराला किती ह्याचा त्रास होतोय हे कळत नाही. आणि मग ह्याच्यामध्ये एन्झायटी इश्यूज, डिप्रेशन इश्यूज किंवा ह्या सगळ्या गोष्टींना आपण फेस करायला कधी सुरू करतो, कारण आता हे टेक्निकली आपण हे अंडरस्टँड करून घेऊयात. बेसिकली तुम्ही नेचरच्या विरुद्ध जाताय, म्हणजे नेचर इज गोइंग टू गिव्ह यू अ गुड स्ट्रॉंग पनिशमेंट. सो हे लक्षात घेऊयात. पण तरी पण आपण ह्याच्या नेचरच्या विरुद्ध जातोय. आता तुमचं रेस्ट मिळालेली नाही आहे, म्हणजे तुमचा कॉर्टिसोल हार्मोन हा राईज झालेला आहे. त्याच्यानंतर कॉर्टिसोल राईज झालेला आहे, ऑलरेडी तुमचे स्ट्रेस हार्मोन राईज झालेला आहे. त्याला तुम्ही अजून काय करता तर तुम्ही कॉफीने त्याला ट्रीट करायला बघता, कारण मला फ्रेश वाटत नाहीये. म्हणजे तुमचं हार्ट स्टेबिलाइज नाही झालेलं, हार्ट रुटीनवरती तुमच्या स्टेबल हेल्दी ह्याच्यावरती नाही आलेलं. आणि जेव्हा तुम्ही कॉफी पिता तेव्हा तुमचा ऑटोमॅटिकली हार्टबीट्स वाढणार आहेत, ऑटोमॅटिकली तुमचं तशा गतीने हार्ट वरती प्रेशर येणार आहे, ब्लड प्रेशरचंही तसंच होणार आहे. हल्ली त्यामुळे हार्ट अटॅक्स यंग एज मध्ये इतके कॉमन का झालेले आहेत. करेक्ट. वयाच्या 30-35 मुलांना पण हार्ट अटॅक. त्यांची लाईफस्टाईल खरंच खूप चुकीची होत चाललेली आहे. केस गळणं, पिंपल्स येणं, हे स्किन तुमची आधी सांगते. करेक्ट. पण आपल्याला हे नाही लक्षात येत. आपण त्याला काय करतो, फेसवॉश बदलू. बरोबर. पण आधी आतनं काय चाललेलं आहे हे बघायची गरज आहे. हे ब्लॅक कॉफीचं जसं तुम्ही आता सांगितलात, बरेच जण ब्लॅक कॉफी घेतात, तर
खरं इतका म्हणजे नेगेटिव्ह प्रॉब्लेम होतो का? म्हणजे असं मी ऐकलंय की कुठे पण समजा आता मी उठलोय झोपून आणि मी ब्लॅक कॉफी घेतोय, नाहीतर मला कुठेतरी कामाला जायचंय आणि मला लेझीनेस फील होतोय, मी ब्लॅक कॉफी घेऊन जातोय. सो म्हणजे ते बरोबर आहे का? बेसिकली हे बघा, ब्लॅक कॉफी इज अ गुड थिंग. ओके. ओके. काय करतं ब्लॅक कॉफी? ब्लॅक कॉफी तुमचं मेटाबॉलिझम वाढवतं. हां. मेटाबॉलिझम वाढलं की तुमचं फॅट बर्निंग हे चांगलं होतं. ठीक आहे. पण तुम्ही त्याचा अतिरेक केला की ते घातक आहे. ओके. तुम्हाला तात्पुरती तरतरी नक्कीच येईल, पण त्यालाही लिमिट आहे. 2 कप चहा किंवा कॉफी दिवसभरातनं, मग तो चहा असो, कोरा चहा असो म्हणजे ब्लॅक टी असो, तुमची ब्लॅक कॉफी असो, दुधातली असो किंवा ग्रीन टी असो, कुठलाही त्याच्यातला आपण प्रकार म्हणूयात. हा 2 ते 3 कप, मॅक्झिमम 3 कप, मिनिमम 2 कप इतका चालेल. बरोबर. म्हणजे लिमिटेशन्स हवे. लिमिटेशन्स तसं लोक ग्रीन टी घेतात, काही ब्ल्यू टी घेतात, हो. तर ते चांगलं आहे म्हणून अतिरेक नाही करायचा. अतिरेक नाही करायचा. त्याच्यातही पॉलिफिनॉल्स आहेत, त्याच्यातही अँटीऑक्सिडंट्स आहेत. बरोबर. पण त्याचाही अतिरेक कुठेच नको आहे, कारण त्याच्यातले साईड इफेक्ट्स आपल्याला माहिती नाहीये. अगदी मी इथे तुम्ही विषय काढलायत म्हणून मी सांगते, काही जेनेटिकली कॉफी डायजेस्टच करू शकत नाहीत. राईट. आपल्याला इतकं आपण जीन टेस्टिंग बिस्टिंग काही केलेलं नसतं, त्यामुळे आपल्याला ती सूट होतीये नाही होतीये, आपण फक्त त्याच्या सिम्पटम्स वरून समजतो की नाही, हा मला कॉफीनी डोकं दुखतंय म्हणजे मला सूट होत नाही, इतकंच आपण त्याचा ताळमेळ लावतो. बरोबर. पण टेक्निकली ह्या गोष्टी इतक्या डीप लेव्हलच्या असतात. बऱ्याच जणांना, जे प्रेक्षक आपले हा व्हिडिओ पाहतात ना, त्याच्यामध्ये होऊ शकते की काही जणांची आर्थिक हे नसते मनस्थिती की ते पे करून कुणाला न्यूट्रिशनिस्ट त्यांना कन्सल्ट करू शकतात. सो असे काही बेसिक डाएट प्लॅन असं काही आहे का? बेसिकली डाएट प्लॅन असं नको म्हणूयात, पण ह्याला पण बॅलन्स डाएट. म्हणजे आपण पूर्वी बघितलं होतं की नाही, आपलं महाराष्ट्रीयन ताट कसं होतं, किंवा आपली वाढायची पद्धत कशी होती, डावी बाजू उजवी बाजू, पोळी भात वरण हे सगळं होतं ना. चटणी आहे, कोशिंबीर आहे, बरोबर, आमटी आहे, भाजी आहे, उसळ आहे, त्याच्यानंतर पोळी आणि भात वरण, कुठलाच पदार्थ एलिमिनेट करायची गरज नसते. अशा प्रकारे जर तुम्ही जेवलात तर तो बॅलन्स डाएट तुम्हाला कधीही लागू पडतो. म्हणजे आता इथे मी कसं सांगत असते प्रत्येकाला, त्याचे पोर्शन साईज ठरलेले आहेत की तेल वापरायचं तर तुमच्या थंब एवढं तिन्ही जेवणात पाहिजे. तिन्ही जेवणात आपण त्याचाही अतिरेक करतो. मुठ्ठीभर भात हा माझ्या पानात हवा, म्हणजे त्याचा पोर्शन साईज एवढाच. माझ्या जर पानात सॅलड हवं किंवा कोशिंबीर हवी तर ती ओंजळीत मावेल एवढी. ओके. मग त्याच्यात तुमची भाजी आली, तुमचं सॅलड आलं. मला जर एखादं फळ खायचं आहे तर किती खावं, तर माझ्या पाम साईज एवढं. आपण 1.5-2 वर्षाच्या मुलालाही तितकंच ठोसतो आणि आपणही तितकंच खातो. सो तसं नाही, तुमच्या हातावरून ह्याचं प्रमाण ठरवता येतं तुम्हाला की माझी भूक एवढी आहे, एवढं मी खाल्लं पाहिजे. सो हे अगदी सामान्यपणाने आपण जर ह्याचा विचार केला, ह्याचं टॅली केलं, ह्याचा जर आपण रेग्युलर बेसिसवरती ह्या गोष्टी करत राहिलो तर नथिंग लाईक इट. ओके. पण इथे मी अजून एक सांगेन सागर सर की डाएट
उदाहरणार्थ सांगते चला. माझ्याकडे एक PCOS साठी पेशंट आली होती. तर तिचे पिरियड्स येत नाहीत, वजन आमाप वाढायला लागलेलं आहे, हे सगळे तिचे इश्यूज होते. आणि मग तिने माझ्याकडे डाएट सुरू केला. मग वजन आपण पहिलं बघतो तर वजन कमी होत चाललेलं आहे, पिरियड्स अजून महिन्याभराने येणार आहेत, मग वजन कमी होतंय वगैरे, छान आहे. मग मी तिला विचारलं की काय आहे रुटीन. मैडम आपने जो दिया वही खाती हूँ. म्हटलं ठीक आहे. एक्सरसाइज करती हूँ. म्हटलं ठीक आहे. ब्रेकफास्ट करते ना. मग 11:30 वाजता ब्रेकफास्ट. म्हटलं का बरं? ब्रेकफास्ट हा 9-10 पर्यंत झाला गेला पाहिजे ना. 11:30 का? नाही वो उठने में लेट होता है ना. म्हटलं बरं. म्हटलं किती वाजता उठतेस? 11. आईला. म्हटलं झोपतेस किती वाजता? सो जाती हूँ 2 बजे तक. अच्छा. रात्री. म्हटलं हे असं नाही बाई चालायचं. म्हटलं फक्त मी दिलेलं खातीयेस एवढंच नाही, तुझी बाकीच्या गोष्टी अलाइन करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे 11:30 वाजता म्हणजे 11 वाजता उठून 11:30 वाजता ब्रेकफास्ट आणि 12-1 वाजता एक्सरसाइज, हे काही गणित बसत नाही. आणि म्हटलं क्यों नहीं जल्दी सोती? काय रीजन? नींद नहीं आती मैडम. मी म्हटलं क्या करते हो आप? कुछ नहीं करती. मोबाईल चलाते चलाते नींद ही नहीं आती. म्हणजे हल्ली मोबाईल रील्स स्क्रोल करायचे, झोपा येत नाहीत, या सगळ्या गोष्टी. कसं चालेल हे? सो ह्या प्रकारे आपल्याला हायड्रेशन म्हणजे पाण्याचा तितकाच इंटेक हवा. त्याच्यानंतर तुमचा डाएट तर 1 पिलर आहेच. स्लीप इज अनदर पिलर. आणि तुमचा स्ट्रेस मॅनेजमेंट. सो ह्या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. डाएट, एक्सरसाइज, हायड्रेशन आणि स्लीप. या 4 पिलर्स वरती तुम्हाला काम करायची गरज आहे. सो नुसतंच एक पिलर सांभाळला आणि काम झालं असं नाही. तुमचं लाईफस्टाईल मॅनेज करायची गरज आहे. करेक्ट. सो माझ्याकडे एक पेशंट आला होता, ज्याला एन्झायटी इश्यूज होते, बायपोलर डिसऑर्डर त्याला होता आणि माझ्याकडे डाएट घ्यायला आला होता. तर बरेच काळ तो ॲलोपॅथीच्या मेडिसिन्सवरती होता आणि अतिशय जाड, म्हणजे 104-105 असा किलोचा होता. त्याच्यानंतर माझ्याकडे आला तेव्हा आमचा डाएट सुरू झाला, ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि कंटिन्युटी पण त्यांनी बरीच ठेवली होती. त्याच्यानंतर त्याचा माझा काही संपर्क सुटला काही वेळानंतर. त्याच्यानंतर साधारण वर्षभराने त्याचा मला फोन आला, मॅडम मला आज भेटायचं आहे. म्हटलं मी तर आज क्लिनिकमध्ये नाही आहे, मी बाहेर व्हिजिटला गेले होते वाकडला, मी इथे आहे आणि मला आज क्लिनिकला जायला जमेलच असं नाही. तर त्यांनी मला सांगितलं हां चालेल, मी वाकडमध्येच आहे जवळ, मला तुम्ही तिथे भेटता का. मी थोडीशी स्केप्टिकल होते, कारण मी कधी पेशंट्सला अशी बाहेर भेटत नाही. मग मी ठीक आहे म्हटलं, भेटूयात म्हटलं, इतकं ह्याला काहीतरी बोलायचं आहे किंवा अर्जंट. तर मी वाकडला एका कॉफी शॉपमध्ये त्याला भेटायला गेले. माझ्याबरोबर माझ्या 2 कलिग्स पण होत्या, म्हणजे इंटर्न्स पण होत्या माझ्याबरोबर. तर आम्ही भेटायला गेल्यानंतर मला हा माणूस काही सापडेना. बरं, माझ्याकडे एक माणूस सारखा मला हात करतोय, पण मी त्या माणसाला ओळखायला तयार नाही. मग एक असा थोडा वेळ गेल्यानंतर तो उठून आला आणि त्या मुलाला मी ओळखू शकत नव्हते, इतकं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन. 84 kgsचा तो मुलगा झालेला. अच्छा, 104 वगैरे होता. हो. आणि त्यामुळे मी त्याला ओळखलंच नाही. पहिली गोष्ट तर हा कोण मला हात करतोय, हाय करतोय, मी त्याच्याकडे लक्ष देईना.
अशी गोष्ट झालेली. आणि त्यांनी एकच वाक्य सांगायला मला बोलवलं होतं, मॅडम मी वर्षभर ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतलेल्या नाहीत. अच्छा. हां. फक्त तुम्ही सांगितलेल्या गोष्टी मी फॉलो करतोय अजूनपर्यंत व्यवस्थित आणि मी वजनही कमी झालेलं आहे आणि वर्षभरात ह्या गोळ्या घेतलेल्या नाहीत. हां. सो आपल्याला इतका डीपपर्यंत ह्याचा उपयोग होतो. त्याला तो चेंज दाखवायचा होता तुम्हाला. चेंज हां. दाखवायचा होता. म्हणून तो मला भेटूयात भेटायचा. म्हणून हां, बरोबर. असं. त्याच्यानंतर अजून एक केस मला सांगावीशी वाटेल. माझ्याकडे एक स्पोर्ट्स पर्सन आहे, जो फुटबॉल खेळतो प्लस तो फुटबॉल कोचिंग पण घेतो. हां. ठीक आहे. वेट लॉससाठीच आला होता स्पेसिफिकली. आला, सगळं हिस्ट्री झाली, तर टोपी घालून बसला होता. मी त्याला म्हणलं प्लीज टोपी काढतोस का, मला जरा बघायचं आहे. बरोबर. तर तो म्हणला मला केस नाही केस नाहीयेत. हां. म्हटलं ठीक आहे, इट्स इज ओके. मग हिस्ट्री घेताना असं लक्षात आलं की 11वीत असताना तो मुलगा आज 24 वर्षाचा, हां. तो 11वीत असताना त्यांनी केस शेव केले. ओके. का तर कोचिंगमध्ये किंवा त्याच्या प्रॅक्टिसमध्ये त्याला डिस्टर्बन्स नको म्हणून त्यांनी ते केस शेव केले आणि परत उगलेच नाहीत. अच्छा. परत त्याला केसच नंतर आले नाहीत. हां, हां. मग त्यांनी ट्रान्सप्लांट पण केला, तरी त्याचा रिझल्ट काही मिळाला नाही. ओके. डाएट सुरू केल्यानंतर त्याला बेबी हेअर ग्रो व्हायला लागले. इतका त्याला फरक पडला की मी त्याच्या केसांवरती तर खरं तर काही काम करत नव्हते, त्याच्या वेटवरती काम करत होते. पण वेट लॉस म्हटलं की उपासमार करत सुटतात. लक्षात येतं की आपलं नरिशिंग कमी पडतंय, आपल्याला काहीतरी डेफिशियन्सीज होत आहेत, हे लक्षात येत नाही. आणि बरं नरिशिंग मिळायला लागल्यावरती अगदी बेबी हेअर सुद्धा त्याचे आले. हा फरक त्याला दिसायला लागला. कारण ज्या बॉडीला गोष्टी हव्यात त्या तुम्ही डाएट मधनं प्रॉपर त्यांना दिल्यामुळे ही रिझल्ट आला. नाही तर ट्रान्सप्लांट त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्याही असणार, इतका म्हणजे 11th पासून ते 24 एज पर्यंत. अगदी. परत डाएट म्हणजे उपासमार नाही. राईट. तुम्हाला नरिशमेंट हवी आहे. सो जेव्हा तुमच्या बॉडीला नरिशिंग मिळायला लागतं तेव्हा अगदी केसही यायला सुरू झाले त्याचे. करेक्ट. म्हणजे ज्यांना हेअरफॉलचा पण प्रॉब्लेम आहे, जरी त्यांनी डाएटिंग मध्ये ह्या गोष्टीची सुधारणा केली तर ते पण चान्सेस आहेत की तुम्हाला बाकी काही करण्यापेक्षा नॅचरली पण येऊ शकतात. अगदी. ओके. काही वेळेला अगेन मी असं म्हणेन की हे तुमच्या लेव्हल ऑफ पॅरामीटर्स वरती राहतं. म्हणजे तुमचं काय लेव्हल चा तो आजार आहे ह्याच्यावरती ते राहणार. बरोबर आहे. थँक्यू सो मच. आपण खूप बऱ्याच गोष्टी म्हणजे डिस्कस केल्या या पॉडकास्टमध्ये आणि मी तुमचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. ज्यांनाही डायटिंगबद्दल, वेट लॉसबद्दल जाणून घ्यायचं आहे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आणि थँक्यू सो मच परत एकदा. थँक्यू मला आमंत्रित केल्याबद्दल. थँक्यू सो मच. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.